नाशिकच्या आदिवासी विकास भवनमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडलेला आहे। डीबीटी आणि दीनदयाळ योजनेचे पैसे त्वरित जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले। थेट आदिवासी आयुक्तांना घेराव घालण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न आहे। अचानक ठिय्या आंदोलनामुळे पोलिसांची आणि आदिवासी विकास भवनातल्या कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली। त्वरित जीआर काढून पैसे वर्ग करण्याची मागणी विद्यार्थी करतात। शुभम बोडके आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। शुभम, काय प्रमुख मागण्या आहेत या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांचे पैसे वर्ग का केले जात नाहीत, काय अडचणी आहेत त्यामध्ये? खरं तर नाशिकच्या आदिवासी विकास भवनाच्या बाहेर शेकडो विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। खरं तर सरकारची आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जी दीनदयाळ उपाध्याय योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, राहण्यासाठी, खाण्यासाठी जे पैसे सरकारकडनं दिले जातात, या योजनेच्या माध्यमातून त्या योजनेचे पैसे अद्यापपर्यंत जवळपास 1 वर्ष उलटून जाते, तरी देखील या विद्यार्थ्यांना हे पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीये। या विद्यार्थ्यांच्या मागण्या होत्या का, जे अर्ज त्या ठिकाणी या योजनेसाठी दिलेले होते, जे लाभार्थी विद्यार्थी आहेत त्यांचे किमान अर्धे पैसे तरी वर्ग व्हावे अशी यांची मागणी तर अनेक दिवसांपासून होती। मात्र एकही रुपया अद्यापपर्यंत या विद्यार्थ्यांना मिळाला नसल्याने हे विद्यार्थी आता आंदोलन या ठिकाणी करत आहे। खरं तर थेट आदिवासी आयुक्तांना त्यांनी घेराव घालण्याचा देखील प्रयत्न केला होता। या ठिकाणी ठिय्या आंदोलन या विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आहे आणि आपण जर बघितलं तत्काळ सरकारच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या, त्यांचे जे पैसे आहे ते त्यांना मिळावे अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे। एकूण जर बघितलं तर काही विद्यार्थी शहरी भागात राहतात, मात्र ते त्यांना शिक्षणासाठी त्या ठिकाणी नोकरी करून आपलं शिक्षण घ्यावं लागतंय। असं जर असेल तर या विद्यार्थ्यांना कुठेतरी शिक्षणापासून वंचित ठेवलं जातंय का, असा प्रश्न या विद्यार्थ्यांकडनं उपस्थित केला जातो। त्यामुळे कुठेतरी सरकारने आता या विद्यार्थ्यांच्या बरोबर आहे, आता सरकारी पातळीवर काय हालचाली होतात याकडे लक्ष असेल। शुभम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।